तुम्हाला माहिती आहे का, भारतात एक असं गाव आहे जिथे 200 वर्षापासून एकही माणूस राहू शकलेला नाही. नाही, मी काही भूतप्रेताची गोष्ट सांगत नाहीये, ही खरी गोष्ट आहे, डॉक्युमेंटेड, गव्हर्नमेंट रेकॉर्ड्समध्ये आहे. राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यात एक गाव आहे कुलधरा, 13व्या शतकात वसलेलं. एकेकाळी 1500 पेक्षा जास्त लोक राहायचे तिथे, श्रीमंत होते, हॅपी होते. पण 1825 साली एका रात्रीत संपूर्ण गाव रिकामं झालं. 1500 लोक, 98 गावं एका रात्रीत गायब. आणि जाताना त्यांनी एक शाप दिला, या जमिनीवर कोणीही कधीही राहू शकणार नाही. आज आपण बघणार आहोत की नक्की काय झालं त्या रात्री आणि तो शाप आजही काय ॲक्टिव्ह आहे. कुलधरा गावाची स्थापना झाली 1291 साली. पालीवाल ब्राह्मणांनी हे गाव वसवलं. पाली शहरातून आलेले म्हणून पालीवाल. आणि भावांनो, हे लोक काही ऑर्डिनरी नव्हते. थार वारवंटाच्या मध्यभागी राहून शेती करायचे. कसं तर यांनी अशी वॉटर मॅनेजमेंट सिस्टम बनवली की आजचे इंजिनियर्स पण चकित होतील. स्टेप वेल्स बांधले, डॅम्स बांधले, पावसाचं पाणी साठवून ठेवायचे, वाळवंटात हिरवीगार शेती. गाव इतकं श्रीमंत होतं की जैसलमेरचे राजे पण यांचा आदर करायचे. 400 पेक्षा जास्त घरं होती, मंदिरं होती, बाजारपेठ होती. म्हणजे बघा, आज आपण AC शिवाय उन्हाळ्यात जगू शकत नाही आणि हे लोक 700 वर्षापूर्वी वाळवंटात राजासारखं आयुष्य जगत होते. पण जसं म्हणतात ना, सुखाला कधीकधी नजर लागते आणि कुलधराला लागली एका माणसाची नजर. 1800 सुमारास जैसलमेरला एक नवीन दिवाण आला. नाव होतं सलीम सी. पण लोकांनी त्याचं नाव बदललं झालीम सी. झालीम म्हणजे क्रूर. आणि भावांनो, हा माणूस खरोखरच क्रूर होता. ब्रिटिश ऑफिसर जेम्स टोडनं याच्याबद्दल लिहून ठेवलंय, अ रेपेशियस मॉन्स्टर, म्हणजे एक लोभी राक्षस. हा सलीम सी जैसलमेर किल्ल्यावर राहायचा. आजही त्याचा वारा तिथे दिसतो आणि तिथून तो संपूर्ण परिसरावर राज्य करायचा. या माणसाला एकच गोष्ट नको होती, पैसा. आणि एकच गोष्ट हवी होती, पॉवर. पण एक दिवस त्याला अजून एक गोष्ट हवी झाली. कुलधराच्या मुखियाची म्हणजे गाव प्रमुखाची एक मुलगी होती, अत्यंत सुंदर. नाव इतिहासात नाही, पण तिच्या सौंदर्याच्या कथा दूर दूरपर्यंत पोचल्या होत्या. आणि सलीम सीने ठरवलं, ही मुलगी मला हवी, कशीही करून. त्याने गाव प्रमुखाला संदेश पाठवला, तुमची मुलगी माझ्याशी लग्न करेल, नाही म्हणालात तर गाव उद्ध्वस्त करी. आता विचार करा, तुम्ही त्या मुखियाच्या जागी असता तर काय केलं असतं? एका बाजूला तुमची मुलगी, तुमचं रक्त, तुमचा जीव, दुसऱ्या बाजूला संपूर्ण गाव, 1500 लोक, त्यांची घरं, त्यांची मुलं, आणि समोर एक राक्षस जो नाही हा शब्द ऐकायला तयार नाही. सलीम सिंहनं डेडलाईन दिली. म्हणाला, उद्या सूर्यास्तापर्यंत उत्तर हवं, नाही म्हणालात तर गावावर इतका टॅक्स लावीन की तुम्ही भिकेला लागाल. पण पालीवाल ब्राह्मण काही साधेसुधे नव्हते. त्या रात्री गावात एक गुप्त बैठक झाली. 48 गावांचे प्रमुख एकत्र आले आणि त्यांनी एक निर्णय घेतला. असा निर्णय जो इतिहासात कधी कोणी घेतला नव्हता. 1825 एक अमावास्येची रात्र. चंद्र नाही, फक्त अंधार. कुलधरा गावात सगळे जागे होते, पण कोणी बोलत नव्हतं, कोणी रडत नव्हतं. शांतपणे सगळे तयारी करत होते. 700 वर्ष ज्या जमिनीवर राहिले ती जमीन सोडायची होती. आजी आजोबांच्या कबरी इथे होत्या.
मंदिरं इथे होती, आठवणी इथे होत्या. पण स्वाभिमान तो त्यांच्या रक्तात होता. एका क्षणात 84 गावं, हजारो लोक उठले. जे नेता येईल ते घेतलं आणि चालायला लागले रात्रीच्या अंधारात, वाळवंटातून. कोणाला कळलं नाही, कोणी पाहिलं नाही. जणू जमीनच गिळून टाकली त्यांना. पण जाण्याआधी मुखियाने एक गोष्ट केली. त्याने गावाच्या मध्यभागी उभं राहून शाप दिला, या जमिनीवर आजपासून कोणीही राहू शकणार नाही. जो कोणी इथे राहायचा प्रयत्न करेल त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. आणि मग शांतता. दुसऱ्या दिवशी सकाळी सलीम सिंह आला मोठ्या थाटात मुलीला घेऊन जायला. पण गावात कोणीच नव्हतं. एकही माणूस नाही, एकही जनावर नाही. फक्त रिकामी घरं, वाऱ्याचा आवाज आणि शांतता. आता तुम्ही म्हणाल, अरे शाप वगैरे काय असतं, 21व्या शतकात राहतो आपण. बरोबर आहे, मी पण असंच म्हणायचो. पण गेल्या 200 वर्षात अनेकांनी कुलदरात राहायचा प्रयत्न केला. कोणी व्यापारी, कोणी शेतकरी, कोणी ॲडव्हेंचरस टुरिस्ट. कोणीही टिकला नाही. लोक सांगतात रात्री तिथे आवाज येतात, पावलांचे आवाज, कुजबूज, कधीकधी रडण्याचा आवाज. दिल्ली पॅरानॉर्मल सोसायटीने 12 तास तिथे रात्र काढली इक्विपमेंट देऊन. त्यांना काय अनुभव आला? तापमान अचानक वर खाली व्हायचं. कोणीतरी खांद्यावर हात ठेवल्यासारखं वाटायचं. मागे बघितलं तर कोणी नाही. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस मॅलफंक्शन व्हायचे, कॅमेरा बंद पडायचे, रेकॉर्डिंग करप्ट व्हायची. जणू कोणाला नको आहे की बाहेरचं जग इथलं सत्य जाणून घ्यावं. आज कुलधरा राजस्थान सरकारने प्रोटेक्टेड मॉन्युमेंट म्हणून जाहीर केलं आहे. दिवसा टुरिस्ट येतात, फोटो काढतात, पण सूर्यास्तानंतर कोणी थांबत नाही, कोणाची हिंमत नाही. आज जर तुम्ही कुलधराला गेलात तर तुम्हाला दिसतील 400 रिकामी घरं, मोडकळीस आलेली मंदिरं, कोरड्या पडलेल्या विहिरी आणि एक भयान शांतता. अशी शांतता जी तुम्हाला आतून हलवून टाकते. कोणी म्हणतं पालीवाल ब्राह्मणांचे आत्मे अजूनही तिथे आहेत, आपल्या गावाचं रक्षण करतायत. कोणी म्हणतं हे सगळं अंधश्रद्धा आहे, पाण्याअभावी गाव सोडलं असेल. पण मग 200 वर्षात कोणी का राहू शकलं नाही? गव्हर्नमेंटने का वॉर्निंग बोर्ड्स लावले आहेत? खरं काय आहे ते कुणालाच माहीत नाही. पण एक गोष्ट नक्की, कुलधरा ही फक्त एक हॉरर स्टोरी नाही. ही एका समाजाच्या स्वाभिमानाची गोष्ट आहे. ज्यांनी अपमान सहन करण्यापेक्षा सगळं सोडून जाणं पसंत केलं आणि त्यांचा तो शाप, तो आजही त्या जमिनीचं रक्षण करतोय. तुम्हाला काय वाटतं? शाप खरा आहे का? कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. अशाच भारी हॉरर स्टोरीजसाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रात्री एकटे फिरताना मागे बघायला विसरू नका.